Hello student. Now today we are learn mathematics. Now in 11 science limit chapter we study today. So this is next chapter of paper second, limits. First topic is meaning of x tends to a. हे एरोचं वाचन काय करायचं, x tends to a. यामध्ये पहा एक्स हा काय ए कडे जातो, याचा अर्थ काय होता आपण तो लिहिणार आहोत. इफ एक्स बी एनी व्हेरिएबल अँड स्मॉल ए बी एनी कॉन्स्टंट, if x takes values nearer and nearer to a, then we say that x tends to a and return as x एरो दाखवायचा आणि ए याचं वाचन करतात आणि एक्स टेन्स टू ए करायचं. पुन्हा आपण एक्सप्लेन करूया. एक्स इज एनी व्हेरिएबल, एक्स काय एक व्हेरिएबल आहे. ए स्मॉल ए बी एनी कॉन्स्टंट. इफ एक्स टेक्स व्हॅल्यूज नियरर अँड नियरर टू ए, म्हणजे एक्स काय एच्या खूप जवळ आहे. देन वी से दॅट एक्स टेन्स टू ए अँड दिस इज रिटर्न ॲज एक्स ॲरो ए. आता पहा या ठिकाणी डायग्राममध्ये आपण समजून घेऊया. इथं ए आणि ह्या लाईनवर या ठिकाणी व्हेरिएबल आहे आपला एक्स. आता एक्स जर या ठिकाणी असेल, हा एक्स आहे, हा एकडे जातोय, तर आपल्याला असं दाखवावं लागेल एक्स टेन्स टू ए. म्हणजे हा एक्स हा एच्या पुढे आता इथं लेफ्ट साईडला आहे. त्यानंतर एक्स हा एच्या राईट हँड साईडला सुद्धा असू शकतो. या ठिकाणी जर एक्स असेल तर या ठिकाणी तुम्हाला सुद्धा असं लिहिता येईल एक्स टेन्स टू ए. ठीक आहे, म्हणजे एक्स हा एकडे येतोय, म्हणजे दोन्ही साईडकडून तो येऊ शकतो. एक तर एच्या लेफ्टकडून येऊ शकतो, याला आपण लेफ्ट म्हणूया, आणि ही साईड येते राईट, किंवा एक्स हा एच्या राईटकडून सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे आपण इथं दोन त्या ठिकाणी नोटेशन यूज करणार आहे. एक्स हा एच्या जर लेफ्टकडून येत असेल तर त्याला वेगळं नोटेशन आपण देणार आहे, आणि एक्स एच्या जर राईटकडून येत असेल तर त्याला वेगळं नोटेशन आपण या ठिकाणी देणार आहोत. फर्स्ट, मिनिंग ऑफ एक्स टेन्स टू ए प्लस. या ठिकाणी ए प्लस आपण म्हणलेलो आहे, म्हणजे एक्स हा एकडे येतोय, कोणत्या साईडने येतोय, त्या ठिकाणी ए प्लस. त्याचा आपण अर्थ समजून घेऊया. इफ एक्स approaches to a and x is greater than a, then it is denoted by x tends to a plus. म्हणजे पहा एक्स हा एकडे येतोय आणि एक्स कसा आहे ए पेक्षा मोठा आहे, त्यावेळेस नोटेशन काय वापरायचं, एक्स टेन्स टू ए. म्हणजे डायग्राममध्ये असं दाखवता येईल. इथं ए आहे, आता ही एची राईट साईड आहे. एच्या राईट साईडकडे ज्या किमती असतात ते ए पेक्षा कशा असतात, मोठ्या असतात, आणि एच्या लेफ्ट साईडकडे ज्या किमती असतात ते ए पेक्षा लहान असतात. आपण रिअल लाईनमध्ये बघितलेलं आहे. म्हणजे आता एक्स टेन्स टू ए प्लस म्हणजे एक्स आपला कुठं असेल, एच्या राईट साईडकडे असेल, कारण एक्स कसा आहे, एक्स इज ग्रेटर दॅन ए, म्हणजे एक्स हा राईटकडून आपला एकडे येतोय. त्यावेळेस नोटेशन आपण यूज करणार आहे एक्स टेन्स टू ए प्लस. सेकंड,
मिनिंग ऑफ एक्स टेन्स टू ए मायनस. याच्या उलट एक्स हा ए पेक्षा लहान आहे असं असेल तर तिथं नोटेशन काय वापरायचं, एक्स टेन्स टू ए मायनस. इफ एक्स approaches to a and x is smaller than a, then it is denoted by x tends to a minus. डायग्राममध्ये आपण पुन्हा या ठिकाणी समजून घेऊया. या ठिकाणी ए, आता एक्सची ही लेफ्ट साईड आहे, या ठिकाणी एक्स असेल. आता हा एक्स काय करतो, एकडे जातो, त्यावेळेस आपलं नोटेशन असेल एक्स टेन्स टू ए मायनस. एक्सच्या व्हॅल्यू हे ए पेक्षा कशा आहे, लहान आहेत. ठीक आहे, म्हणजे या दोन्ही नोटेशनचा तुम्हाला अर्थ समजला. एक्स टेन्स टू ए प्लस एक्स टेन्स टू ए मायनस. Now, next topic is definition of limit. Definition of limit. ठीक है. A function f of x is said to have a limit L as x tends to a if for every epsilon greater than 0 we can find positive number delta such that mod f of x minus L less than epsilon whenever 0 less than mod x minus a less than delta, then we say that f of x has limit L. This is the definition of limit. एकदा आपण समजून घेऊया. अ फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेड टू हॅव लिमिट यल, म्हणजे एफ ऑफ एक्सचं लिमिट यल कधी असेल, ज्यावेळेस एक्स टेन्स टू ए इफ फॉर एव्हरी ॲप्सिलॉन ग्रेटर दॅन 0. ॲप्सिलॉन असा नंबर आहे जो 0पेक्षा मोठा आहे. वी कॅन फाइंड पॉझिटिव्ह नंबर डेल्टा सच दॅट मॉड एफ ऑफ एक्स मायनस एल लेस दॅन ॲप्सिलॉन व्हेनेवर मॉड एक्स मायनस ए इज लेस दॅन डेल्टा अँड ग्रेटर दॅन 0. त्यावेळेस आपण म्हणू शकतो एफ ऑफ एक्स लिमिट किती आहे, यल आहे. ठीक आहे. नेक्स्ट, दॅट इज इफ लिमिट एक्स टेन्स टू ए प्लस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू ए मायनस एफ ऑफ एक्स, then limit x tends to a f of x exist. त्यावेळेस ते लिमिट काय असतं, एक्झिस्ट असतं. अँड इज इक्वल टू एफ ऑफ ए, म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए. म्हणजे ज्यावेळेस राईट लिमिट इज इक्वल टू लेफ्ट लिमिट असतं त्यावेळेस आपण म्हणू शकतो लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स एक्झिस्ट, आणि त्याची व्हॅल्यू किती असती, एफ ऑफ ए ह्या किमती एवढी असती. नेक्स्ट टॉपिक इज अल्जेब्रा ऑफ लिमिट्स. अल्जेब्रा ऑफ लिमिट्स, यामध्ये आपण लिमिटवर काय काय क्रिया करू शकतो ते पाहणार आहोत. फर्स्ट अल्जेब्रा, लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स प्लस लिमिट एक्स टेन्स टू ए जी ऑफ एक्स.
म्हणजे दोन फंक्शनची ॲडिशन असेल तर लिमिटमध्ये आपण ती सेपरेट करू शकतो. तसं सबट्रॅक्शन असेल तरी सुद्धा आपल्याला ती काय करता येते, सेपरेट करता येते. त्यामुळे इथं प्लस मायनस साईन आपण लगेच घेतलेला आहे. त्यानंतर सेकंड, लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स. जर दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन असेल तर लिमिटमध्ये सुद्धा ते सेपरेट करायचं. लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इंटू लिमिट एक्स टेन्स टू ए जी ऑफ एक्स. ठीक आहे. त्यानंतर थर्ड, लिमिट एक्स टेन्स टू ए के एफ ऑफ एक्स. जर के इज कॉन्स्टंट असं असेल तर के बाहेर घ्यायचा, नंतर लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स घ्यायचा. ठीक आहे. इथं के इज कॉन्स्टंट. नेक्स्ट फोर, लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय जी ऑफ एक्स. म्हणजे डिव्हिजन जर असेल तर त्या ठिकाणी न्युमरेटरचं लिमिट सेपरेट फाईंड करायचं. लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय लिमिट एक्स टेन्स टू ए जी ऑफ एक्स. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम सॉल्व करताना लिमिट त्या ठिकाणी यूज करणार आहोत. Now next point is limits of algebraic functions. लिमिट्स ऑफ अल्जेब्राइक फंक्शन्स या टॉपिकमध्ये आपण काही फॉर्म्युले पाहणार आहोत, बेसिक फॉर्म्युले लिमिट्सचे. फर्स्ट इज लिमिट एक्स टेन्स टू ए एक्स इज इक्वल टू ए. सेकंड इज लिमिट एक्स टेन्स टू ए एक्स रेस टू एन is equal to a raised to n. Third, limit x tends to a p of x is equal to x raised to n is equal to a raised to n. Next, 4, limit x tends to a r root x is equal to r root a. म्हणजे त्या ठिकाणी x तिथे काय करायचं, a रिप्लेस करायचं फक्त. त्यानंतर 5 नंबर, इफ पी ऑफ एक्स इज अ पॉलिनॉमियल देन लिमिट एक्स टेन्स टू ए पी ऑफ एक्स इज इक्वल टू पी ऑफ ए. म्हणजे पॉलिनॉमियलमध्ये ज्या ठिकाणी एक्स असेल त्या ठिकाणी काय करायचं, ए रिप्लेस करायचा. 6 नंबर, लिमिट एक्स टेन्स टू ए a raised to x minus 1 divided by x is equal to log a. And 7, limit x tends to a log 1 plus x divided by x is equal to 1. Next, direct method या ठिकाणी लिमिटची डायरेक्ट मेथड आहे. In this method limit is obtained by putting x is equal to a as x tends to a. For example, suppose limit x tends to a x square plus 5x प्लस 8 हे आपल्याला फाईंड करायचं. त्यामध्ये काय करायचं, फक्त डायरेक्ट मेथड यूज करायची. म्हणजे जिथं एक्स असेल त्या ठिकाणी ए पुट करायचा. म्हणजे याचं लिमिट असेल ए स्क्वेअर प्लस 5a प्लस 8. ठीक आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल, लिमिट एक्स टेन्स टू 3 4x प्लस 5 सेकंड ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 3. तर डायरेक्ट मेथड आपण ते यूज करणार आहे. जिथं एक्स आहे तिथं 3 पुट करायचा. इथं असेल 4 इंटू 3 प्लस 5 सेकंड ब्रॅकेटमध्ये 3 मायनस 3. सो इज इक्वल टू 12 प्लस 5 इंटू 0 इज इक्वल टू 12 प्लस 5 17 इंटू 0 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने आपण डायरेक्ट मेथडचा यूज करून लिमिट फाइंड करू शकतो. Now next point is theorem 1.
त्याचं स्टेटमेंट आपण लिहू अगोदर. प्रूव्ह दॅट लिमिट x टेन्स टू a x रेज टू n मायनस a रेज टू n डिवायडेड बाय x मायनस a इज इक्वल टू n इंटू a रेज टू n मायनस 1 where n belongs to capital N. Capital N means set of natural numbers a greater than 0. प्रूफ. या ठिकाणी पहा लिमिटला आपण एल कन्सिडर करणार. कॅपिटल एल इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू ए एक्स रेज टू एन मायनस ए रेज टू एन डिवायडेड बाय एक्स मायनस ए. नो पुट x is equal to a plus h as x tends to a. This implies h tends to 0. म्हणजे लिमिट आपल्या ठिकाणी h ला कन्वर्ट होईल. आता आपण x इज इक्वल टू काय पुट केलं a प्लस h. जर x ची किंमत a झाली तर दोन्ही साईडचे a कॅन्सल होईल आणि h ची किंमत काय होईल त्या वेळेस 0 होईल. म्हणजे l इज इक्वल टू लिमिट या ठिकाणी आता h टेन्स टू 0 होईल आणि एक्सच्या ऐवजी काय पुट करायचं ए प्लस एच ब्रॅकेट रेस टू एन मायनस ए रेस टू एन डिवायडेड बाय एक्सच्या ऐवजी ए प्लस एच मायनस ए. लिमिट एच टेन्स टू 0. आता या ठिकाणी पहा ए प्लस एच ब्रॅकेट रेस टू एन मायनस ए रेस टू एन इथं ए कॅन्सल होईल आणि डिनॉमिनेटरला काय येईल एच. लिमिट एच टेन्स टू 0. आता या ठिकाणी आपण बायनॉमियल एक्सपान्शनचं यूज करणार आहे. ए प्लस एच ब्रॅकेट रेस टू एन याचं एक्सपान्शन करायचं बाय युजिंग बायनॉमियल एक्सपान्शन. तिने एक्सपान्शन केलं असं होईल ए रेस टू एन प्लस एन मायनस 1 डिवायडेड बाय 2 इंटू ए रेस टू एन मायनस 2 इंटू एच स्क्वेअर प्लस डॅश प्लस एच रेस टू एन आणि शेवटची टर्म ए रेस टू एन ते तशीच राहील डिवायडेड बाय एच. आता या ठिकाणी पहा हे ए रेस टू एन निगेटिव्ह आहे ए रेस टू एन पॉझिटिव्ह आहे हे दोन्ही कॅन्सल होईल. इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0. या ठिकाणी पहिली टर्म जी राहील ती n a रेस टू n मायनस 1 इंटू एच प्लस n इन ब्रॅकेट n मायनस 1 डिवायडेड बाय 2 इंटू ए रेस टू n मायनस 2 इंटू एच स्क्वेअर प्लस डॅश लास्ट टर्म इज एच रेस टू n डिवायडेड बाय एच. ठीक आहे. आता पहा एचने प्रत्येक टर्मला सेपरेट डिवाइड करायचं. या ठिकाणी एच आहे तो कॅन्सल होईल आणि इथून पुढचे जे एच आहे त्या ठिकाणी एक एच कॅन्सल होईल म्हणजे लिमिट एच टेन्स टू 0. या ठिकाणी एन ए रेस टू एन मायनस 1 एवढीच टर्म राहील प्लस एन मायनस 1 डिवायडेड बाय 2. या ठिकाणी काय राहील ए रेस टू एन मायनस 2 इंटू एच प्लस डॅश इथं एच रेस टू एन आहे त्याला जर आपण एचने डिवाइड केलं तर या ठिकाणी राहील एच रेस टू एन मायनस 1 आणि हे ब्रॅकेटमध्ये. आता लिमिट जर आपण सेपरेट केलं तर या ठिकाणी ही कॉन्स्टंट टर्म आहे याचं लिमिट येईल एन ए रेस टू एन मायनस 1 प्लस इथून पुढच्या प्रत्येक टर्ममध्ये एच आहे त्यामुळे प्रत्येकाचं लिमिट काय येईल या ठिकाणी 0 येईल. ठीक आहे. शेवटची लिमिटसुद्धा काय असेल 0 म्हणजे काय आन्सर आलं आपलं एन ए रेस टू एन मायनस 1 and therefore limit x tends to a x raised to n minus a raised to n divided by x minus a is equal to n a raised to n minus 1. या ठिकाणी थेरमचं प्रूफ संपलं. अशा पद्धतीनं थेरमचं प्रूफ आपण या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी थांबूया आपण. नेक्स्ट लेक्चरला आपण एक्झरसाइजमध्ये प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. थँक्यू.